नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर गुढीपाडवा विशेष भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, अधर्माची अवधी तोडी, अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी, अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी, सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी, सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी. ऋतुराज वसंताचे आगमन झाले आहे. वसंताच्या आगमनाबरोबरच नवा उत्साह, आशा, आकांक्षा निर्माण होतात. चैत्र महिन्यात मराठी नूतन वर्षाची सुरुवात होते. ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केली असे म्हटले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ घोषित केली. तिला पहिले पद मिळाल्याने तिला प्रतिपदा म्हणून ओळखले जाते. तिलाच युगादी असेही म्हणतात. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला प्रत्येक घरात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे आनंदाचे प्रतीक आणि पाडवा म्हणजे शुभ दिवस. धर्मशास्त्रात याला ब्रह्मध्वज असे म्हणतात. 3.5 मुहूर्तापैकी एक असणारा हा शुभ मुहूर्त गुढीपाडव्यापासून हिंदू संस्कृतीनुसार आपल्या भारतात नूतन वर्षाची सुरुवात होते. म्हणून शालिवाहन शकारंभ असेही म्हटले जाते. शालिवाहन राजांनी शकांवर विजय मिळवला. शकांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून ही शकगणना गुढीपाडव्यापासून सुरू होते. प्रभू श्री रामचंद्र याच दिवशी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आले होते. नगरवासियांनी तोरणे बांधून आणि गुढ्या उभारून श्रीरामांचे स्वागत केले होते. गुढी हे विजयाचे, समृद्धीचे प्रतीक आहे. प्रभू श्री रामचंद्र वनवासात असताना वानरराज दुष्ट बालीचा वध करून दक्षिणेकडील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केले. तेथील प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला. या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली अशी मान्यता आहे. वाईट सर्व विसरून नवीन संकल्प करण्याचा हा दिवस. विजय आणि समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या या गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवून आनंदात हा दिवस साजरा केला जातो. नववर्ष सुखाचे जावे म्हणून प्रार्थना केली जाते. या शुभ मुहूर्तावर नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते. पाटीपूजन केले जाते. पाटीवर श्री किंवा ओम लिहून सरस्वतीची पूजा केली जाते. शाळेत असताना गुढीपाडव्याच्या दिवशी उत्साहात आणि आनंदात आम्ही पाटीपूजन साजरे करायचो. तुमच्याही अशा पाटीपूजनाच्या गोड आठवणी मला तुम्ही कमेंट करून सांगा. संत साहित्य हा आपल्या मराठी संस्कृतीचा, साहित्याचा आत्मा आहे. संतांच्या साहित्यातून गुढीपाडवा हा एक फक्त सण नसून गुढी उभारणे म्हणजे सत्य, धर्म, सद्गुणांचा विजय दर्शवणे आहे. संतांच्या साहित्यातून नवीन जीवन, चांगले विचार, विजय आणि आपली संस्कृती जपण्याचा संदेश देणारा हा दिवस. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत जनाबाई यांच्या अभंगातून, ओवीतून गुढीचे सुंदर दाखले आणि दृष्टांत दिले गेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात, अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी, अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी, सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी, सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंत अवतार धारण करतात तेव्हा समाजातील नकारात्मक दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून, नाना प्रकारच्या दोषांचे निराकरण करून, सज्जन व्यक्तींच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनात भगवंत सज्जनान करवी सुखाची गुढी उभारतात. ऐके संन्यासी आणि योगी, ऐसी एक वाक्यतेची जगी, गुढी उभविली अनेकी शास्त्रांतरी, गुढी उभविली अनेकी शास्त्रांतरी. ज्ञानी, संन्यासी आणि योगी यांचे एकच उद्दिष्ट आहे, या जगामध्ये ऐक्य, एकमत निर्माण करणे. ही विचारांची गुढी म्हणजे विजयांची पताका आहे. ती मनाच्या निर्विकारतेची साक्ष देते. माझी अवसरी ते फेडी, विजयाची सांगे गुढी, एरू जीवी म्हणे सांडी, गोठी इया.
एरुजीवी म्हणे सांडी गोठी इया. माझ्या मनातील इच्छा पूर्ण करून आयुष्यात विजयाची गुढी उभार आणि जे वाईट आहे त्याचा त्याग करायला शिकव, असा याचा अर्थ सांगितला जातो. संत चोखामेळा अभंगात म्हणतात, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाट ही चालावी पंढरीची, पंढरीचा हाट कौलांची पेठ, मिळाले चतुष्ट वारकरी. पंढरीचा हाट कौलांची पेठ, मिळाले चतुष्ट वारकरी. पताकांचे भार मिळाले अपार, होतो जय जयकार भीमातीरी. पताकांचे भार मिळाले अपार, होतो जय जयकार भीमातीरी. भक्ती करताना मनात कोणताही संकोच किंतु परंतु न ठेवता टाळ्यांच्या गजरात आनंदाने भक्तीची पताका गुढी फडकवत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करावी. चारही दिशांनी येणाऱ्या वारकऱ्यांची पंढरपूर ही भक्तीची बाजारपेठ आहे. संत एकनाथ महाराज अभंगात म्हणतात, भक्त देव एके ठाई ते आवडी, भक्त देव एके ठाई ते आवडी, घेऊन या गुढी जाऊ तेथे. एकनाथ महाराजांनी भक्तीच्या सर्वोच्च आनंदाला गुढी म्हटले आहे. हर्षाची उभवी गुढी असे ते म्हणतात. शत्रू जिनोनिया डाडी, रणांगणी उभविता गुढी. संत एकनाथ महाराजांनी भक्तीची, जैताची, भक्ती साम्राज्याची, ज्ञातेपणाची, निजसुखाची, स्वानंदाची, यशाची, वैराग्याची, भावार्थाची, सायुज्याची आणि निजधर्माची गुढी उभारे रोकडी वैकुंठी असे म्हटले आहे. संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, आस निरसली गोविंदाचे भेटी, आस निरसली गोविंदाचे भेटी, संसारा तुटी पुढिलिया. पुढे पाठविले गोविंदे गोपाळा, पुढे पाठविले गोविंदे गोपाळा, देऊनी चपळा हाती गुढी, देऊनी चपळा हाती गुढी. मराठीतील आद्य ग्रंथ लीळाचरित्र या ग्रंथात सुद्धा देमती तुरंगम आरोहणीमध्ये गुढी उभविली म्हणजे गुढी उभारली याचे उल्लेख आलेले आहेत. अशा प्रकारे संतांनी आध्यात्मिक आणि भक्तिभावाच्या अंगाने गुढीचे महत्त्व सांगितले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या कवितेत म्हणतात, गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाचं देणं सोडा मनातील अडी, नव्या वरसाचं देणं सोडा मनातील अडी. आता पाडवा पाडवा लोभ वाढवा वाढवा. असा हा प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा, नववर्षाची सुरुवात करणारा, नवचैतन्याचा आणि विजय आणि समृद्धीचे प्रतीक असणारा, सुख समृद्धी आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारा गुढीपाडवा. आता ऐकूयात माझ्या गुढीपाडवा या कवितेतील 2 ओळी. गुढीपाडवा सण आनंदाचा, गुढीपाडवा सण आनंदाचा, मराठी नूतन वर्षाचा. गुढीपाडवा सण आनंदाचा, मराठी नूतन वर्षाचा. पहिला सण हा नववर्षाचा, शुभारंभ शकगणनेचा. पहिला सण हा नववर्षाचा, शुभारंभ शकगणनेचा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याप्रमाणे सर्वांच्या जीवनात आनंदाची आणि सुखाची गुढी उभारू. आपल्या सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.